तर आज इथे आपण फक्त 1 वाटी पोह्यांचा वापर करून हा मस्त खमंग मऊ लुसलुशीत नाश्ता बनवून तयार केलेला आहे। हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला कोणत्याही पूर्वतयारीची आवश्यकता नाही, म्हणजेच डाळ तांदूळ वगैरे भिजवण्याची आपल्याला इथे गरज लागत नाही। अगदी मनात येईल तेव्हा केव्हाही आयत्या वेळेला हा नाश्ता आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकतो। घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्याचा वापर करून इथे आपण हा नाश्ता तयार केलेला आहे। अवघ्या 10 ते 15 मिनिटात हा मस्त पौष्टिक खमंग नाश्ता बनून तयार होतो। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपल्याला 1 वाटी इतके पोहे घ्यायचे। यातच आपल्याला अर्धी वाटी इतका बारीक रवा घालायचा आहे। त्याचबरोबर पाव वाटी इतका आपण यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत। याला थोडंसं चमच्याने आपण सुरुवातीला मिक्स करून घेऊ। यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि पाव वाटी इतकं आपल्याला ताजं दही यामध्ये घालायचं आहे। यानंतर इथे मी अर्धी वाटी सुरुवातीला पाणी घेतलंय। पाण्याचा अंदाज घेऊन आपल्याला थोडं थोडं पाणी या बॅटर मध्ये घालून घ्यायचं आहे। सगळं चमच्याने हलवून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर मिक्सरचं झाकण लावून याला आपल्याला मिक्सरवर फिरून अगदी बारीक असं वाटून घ्यायचंय। तर हे बघा, हे सगळं मिक्सरवर फिरून छान असं बारीक वाटून घेतलं आणि याची मस्त मऊसूत अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तयार करून घेतलेलं हे मिश्रण आता एका मिक्सिंग बाउल मध्ये आपल्याला काढून घ्यायचंय। मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेतलं, पण हे मिश्रण मला थोडंसं घट्टसर वाटतं, त्यामुळे मी यामध्ये पाव वाटी इतकं पाणी घालते। तर हे संपूर्ण मिश्रण मला बनवण्यासाठी 2.25 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे। पाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं। पाणी घातल्यानंतर यामध्ये व्यवस्थित पाण्याला मिक्स करून हे पुन्हा एकदा चांगलं हलवून घ्यायचंय। तर हे बघा, थोडंसं असं सैलसर आपल्याला हे मिश्रण तयार करायचंय। खूप जास्त घट्ट किंवा अगदीच पातळ असं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं नाहीये। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता, थोडंसं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं असं मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 छोटा पाव चमचा हळद घालायची, 2 चिमूटभर हिंग, चवीपुरतं मीठ घालायचं आणि यानंतर 1 चमचाभर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। सगळं साहित्य या मिश्रणामध्ये घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर चमच्याने हलवून याला मी व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तयार करून घेतलेलं हे बॅटर आता आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ। आता यानंतर ज्या प्लेटमध्ये आपल्याला नाश्ता सेट करायला ठेवायचा आहे त्या प्लेटला आपल्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे मग आपला नाश्ता प्लेटला चिकटणार नाही। तर हे बघा, प्लेटला मी तेल लावून छान ग्रीस करून घेतलं। आता यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं इनो घालायचं आहे, म्हणजे मग आपला नाश्ता छान जाळीदार होतो। आणि हे इनो ऍक्टिव्हेट होण्याकरता त्यावर आपल्याला 2 चमचे इतकं पाणी घालायचं आहे। इनो घातल्यानंतर आता हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि याला आपल्याला खूप जास्त वेळ फेटायचं नाहीये। फक्त इनो आपल्याला यामध्ये मिक्स करून घेतलं की लगेचच आपलं हे जे मिश्रण आहे ते आपण ग्रीस करून घेतलेल्या ताटामध्ये आपल्याला ओतून घ्यायचंय। यानंतर या प्लेटला आपल्याला हलकसं टॅप करायचंय, म्हणजे मग हे जे मिश्रण आहे ते प्लेटमध्ये व्यवस्थित एकसारखं असं सेट होतं। आता हा आपला नाश्ता दिसायला अगदी चांगला दिसावा आणि चवीला देखील मस्त लागावा, याकरता मी यावर थोडीशी लाल मिरची पावडर भुरभुरत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती चाट मसाला त्याचबरोबर काळी मिरी पावडर देखील भुरभुरू शकता, जेणेकरून नाश्ता चवीला आणखीन चांगला लागेल। आता लगेचच आपल्याला हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे। त्यासाठी बघा, इथे मी अगोदरच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि यामध्ये मी एक रिंग देखील ठेवलेली आहे। या रिंग वरती आपल्याला ही जी प्लेट आहे ती आपल्याला ठेवून द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कढईवर झाकण ठेवायचंय, गॅस मध्यम करायचा आहे आणि 10 ते 12 मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती आपल्याला हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे। तर हे बघा, 15 मिनिटांनंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला जो नाश्ता आहे तो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। आता याला आपल्याला कढईतून बाजूला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर आपला जो हा नाश्ता आहे याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि मगच आपल्याला याला कट करायचा आहे। गरम असताना जर तुम्ही याला कट करायला जाल तर तो व्यवस्थित कट होणार नाही। हा पूर्णपणे थंड झाला की मग आपल्याला सुरीच्या मदतीने प्लेट पासून याच्या कडा सुरुवातीला मोकळ्या करून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्याला हा नाश्ता कट करून घ्यायचा आहे। तर हा कट करत असताना तुम्ही याला चौकोनी आकारामध्ये किंवा कापणीच्या आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता, पण इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा नाश्ता कट करून घेत आहे।
आता हा नाश्ता कट करून झाला की यावरती मस्त खमंग फोडणी घालायची। त्यासाठी तडका पात्रामध्ये 1 चमचाभर तेल गरम करून घ्यायचं। यामध्ये थोडीशी मोहरी, थोड्याशा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची। छान अशी खमंग फोडणी तयार झाली की तयार करून घेतलेली फोडणी आपल्याला या नाश्त्यावरती आपल्याला घालून घ्यायची आहे। तर हा नाश्ता खायला आणखीन चवदार लागावा याकरता तुम्ही यामध्ये 1 चमचाभर इतकी साखर आणि पाव कप इतकं फोडणीमध्ये पाणी घालून ही फोडणी तुम्ही यावरती घालू शकता, जेणेकरून नाश्ता खायला आणखीन चविष्ट लागेल। मस्त खमंग अशी फोडणी यावर घालून झाली, तुम्ही यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता। तर हे बघा, अगदी कमी तेलकट अवघ्या 10 ते 15 मिनिटात घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून हा मस्त असा नाश्ता आज आपण बनवून तयार केलेला आहे। सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा नाश्ता तुम्ही अगदी झटकीपट बनवून तयार करू शकता। खायला हा नाश्ता अतिशय चविष्ट लागतो। तुम्ही याला एखाद्या नारळाच्या चटणी सोबत, सॉस सोबत खाऊ शकता किंवा अगदी नुसताच खायला देखील हा खूप छान लागतो। मुलं सुद्धा याला खूप आवडीने खातील। तर कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी मनात येईल तेव्हा केव्हाही हा नाश्ता अवघ्या 10 ते 15 मिनिटात अगदी झटपट बनवून आपण तयार करू शकतो। तर असा हा मऊ लुसलुशीत हलका फुलका नाश्ता तुम्ही सुद्धा करून बघा, नक्कीच घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल। आणि हो, या नाश्त्याला तुम्ही काय नाव द्याल हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।